पहिल्या षटकात किती 36 धावा आलेले आहेत. प्रसादची ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे. एका बाजूला वीरभद्र 11 आहे. हा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आयुष्य गंगवाल षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये येताना आपण पाहत आहोत. पाहूया आता बिकी दास स्ट्राईकवर असेल. आयुषचा हा चेंडू पहा, तिथे चेंडू मात्र निर्धाव असेल. ओ पहा बाबू पहा संतोष नाणेकर आणि बाबू नाणेकर आपण तिथं पाहत आहोत. न्यू बॅटर दिग्विजय मैदानामध्ये आपण पाहत आहोत. आणि पहा अगदी मला असं वाटतंय आणि फलंदाज धावचेत पहा. मला वाटतं राजचा चिरंजीव मैदानामध्ये आहे ना, काय नाव आहे? विहान आहे ना. न्यू बॅटर आता मग आता कोण होता? मग तो विजय होता, आता दिग्विजय आहे. आणि आल्या आल्या पहा एक षटकार इथे मात्र षटकार सौरभ बिराजदारचा आलेला आहे. 42 धावसंख्या होती धावफलकावर. 2 बॉल अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. आयुष गंगवाल आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा आणि हा षटकार परत एकदा सौरभ बिराजदारचा. 48 धावा धावफलकावर होत आहेत. अंतिम बॉल असेल या षटकातील. आणि परत एकदा एक षटकार आला. एकूण 54 धावा झालेल्या आहेत 2 षटकामध्ये. आता पाहूया बाबू नाणेकर मैदानामध्ये आहे. हा आता भावी किरण क्रिकेटर आहे. राज वर्मा हे नाव पुढं चालवलं जाईल क्रिकेटमध्ये. आणि तिथे पहा झेल टिपला जात आहे मैदानामध्ये. आयुष गंगवालला आपण पाहत आहोत. आणि दिग्विजय मैदानाच्या बाहेर जाईल. तेजराज देशमुख आपण पाहत आहोत. तर आपण पाहत आहोत 54 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात जिथे विकेट आलेली आहे, परंतु 54 धावा बनत आहेत. नरेशदादा पाटील या संघाच्या. या दरम्यान एक सिंगल जरूर मिळेल. पंचावन्न धावा धावफलकावर होत आहेत. सौरभ बिराजदार स्ट्राईकवर असेल. समोरच्या बाजूला
गोलंदाजी मार्कवर बाबूच्या गोलंदाजीवर इथे आक्रमण केलं जात आहे. षटकार येत आहे तो मात्र आणि सौरभचं अर्धशतक सुद्धा 10 चेंडूमध्ये पूर्ण झालेला आहे. किती धावा आहे आकाश बावके? 4 धावा आहेत तरी आहेच. खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा शिवसाई तरुण मित्रमंडळाच्या वतीनं अर्थात किरण कोते पाटील यांचा मित्रपरिवार तब्बल 1 लाख पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा टर्फ क्रिकेट जी काही दिवसांनी या मैदानावर इथे पाहता एक सिंगल धाव मात्र लाला काढीत आहे आणि सिंगलने स्ट्राईक जी सौरभ बिराजदार कारण 76 धावांमध्ये 13 बॉलमध्ये 72 धावांवर खेळणारा सौरभ बिराजदार. काय झालं? डेड बॉल नवीन आणलेत कसेल? नवीन आणलेले असेल. षटकार चाललेला आहे मैदानात. 82 धावसंख्या नरेशदादा पाटील या संघाची होती आहे धावफलकावर आणि परत एकदा चेंडू सीमारेषा पार. अक्षय बोटे थोडंसं खराब प्रदर्शन या ठिकाणी होते गोलंदाजीमधील. वापसी करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, परंतु इथे षटकारांची परंपरा काही अजून बंद होईना. लगातार सौरभचे षटकार येत आहेत. 94 धावसंख्या, 90 धावांवर सौरभ पोहोचला गेला आणि पहा इथे किती धावा असणार आहे? 4 धावा येतील. शेवट बॉल असेल 98 धावसंख्या, तर 17 चेंडूमध्ये 94 धावांवर सौरभ बिराजदार फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तिथे ऋषिकेश कडनं झेल सुटला, परंतु अक्षय बोटे काय धावचित झालेला आहे. 94 धावा या ठिकाणी बनवलेल्या होत्या सौरभ बिराजदारने आणि इथे विकेट जाईल सौरभची. आणि या स्पर्धेमधील हायेस्ट वैयक्तिक धावसंख्या 94 धावसंख्या जी बनवण्यात आलेली आहे सौरभ बिराजदारकडनं. या सामन्यामध्ये मंथन यामकर न्यू बॅटर मैदानात येत आहेत. 4 ओव्हर नंतर 98 धावसंख्या झालेल्या आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश श्रीखंडे आपण पाहणार आहोत. आवेश चेंडू आहे तिथे झेल टिपला जाईल. आयुष गंगवाल आहेत, झेल टिपतायत, चूक करत नाहीये आणि इथे विकेट जाईल. ती 5व्या विकेटचं पतन मैदानामध्ये होताना आपल्याला नरेशदादा पाटील या संघाचं पाहायला मिळत आहे. चला साहिल परदेशी न्यू बॅटर मैदानात येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. ऋषिकेश श्रीखंडे हा चेंडू पाहूया, धाव घेण्याचा प्रयत्न आहे लाला. आपण पाहत आहोत एक सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक 99 धावांवर आहे.
इथे चेंडू डॉट गेलेला आहे, निर्धाव बॉल आहे. फार ऋषिकेश श्रीखंडे एक कमालीची गोलंदाजी या ठिकाणी करत आहे. फक्त एक धाव दिलेली आहे. 2 फलंदाज ऋषिकेशने माघारी पाठवलेले आहेत. बबलू हा परत एक तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल, एक धाव घेतली जाईल आणि शेवटचा बॉल असणार आहे. आतापर्यंत 5 चेंडू 2 धावा आणि 2 विकेट अशी कामगिरी ऋषी श्रीखंडेची जी राहिलेली आहे मैदानामध्ये. तिथे धाव मात्र मिळणार नाही आहे. षटकाची समाप्ती होईल. 5 षटक संपलेले आहेत. अंतिम षटक जे असेल एक अप्रतिम गोलंदाजी आहे. परंतु इथे अक्षय बोटेला गोलंदाजीचा हा निर्णय 100 धावा ज्या धावफलकावर आहेत हे शेवटच्या षटकामध्ये अक्षय बोटे जिथं पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा ज्या खर्च केलेल्या होत्या आणि ते धावांचा सिलसिला परत एकदा चालू होत आहे. बबलूचा जाणारा चौकार 104 धावसंख्या धावफलकावर बनेल. हा पुढचा चेंडू पाहूया. ती बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बबलू यांचा. चेंडू डॉट गेलेला आहे मैदानात अक्षय बोटेचा. पुढचा चेंडू पाहूया अक्षयचा. वाईट बॉल असेल. अक्षयचा एक धाव मिळेल. 105 धावसंख्या होती धावफलकावर. इथे झेल टिपला जाईल ऋषी श्रीखंडे याच्याकडनं आणि लास्ट विकेट. आता पाहूया शेवटची विकेट कोण जाणार आहे. हा बॅट्समन आपण पाहत आहोत. काय नाव आहे आपलं. अतुल यादव. अतुल यादव किती टीम मध्ये काही कळा ना. 4 धावा आलेल्या आहेत. 109 धावसंख्या झालेली आहे. चार धावा 113 धावा बनवलेल्या आहेत आणि वीरभद्र संघासमोर 114 धावांचा टार्गेट असेल.
धाव मैदानामध्ये एका बाजूला बाबू नाणेकर आहे, प्रसाद सदाफळ स्ट्राईकवर आहे, आणि अतुल यादव पहिले षटक आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवर. आणि इथे षटकार बघा, प्रसाद सदाफळ फार मोठी ताकद आहे फलंदाजीची वीरभद्र संघाची. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन जे प्रसादच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या काही दिवसापूर्वी जी चर्चा झाली होती प्रसाद बरोबर, आणि जरूर ऑल इंडिया इथं जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेट लीगचं एक बहारदार आयोजन आणि नियोजन जे प्रसादच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि तो मात्र वीरभद्र संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानामध्ये प्रसाद सदाफळ पाहूया. या दरम्यान एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल, सिंगल घेतली जाईल. धावफलकावर 7 धावा जोडल्या जातील. ओव्हर झालेली आहे आणि मंथन यामकर षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. वाईड बॉल, वाईड बॉल. वाईट बॉल, कारण खेळाडूंनी खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे. आणि मंथन यामकर 10 धावसंख्या धावफलकावर आहे. नो बॉल आहे. बघा वेग वाढला गेलेला आहे मंथनचा, त्याचा फटका जरूर या ठिकाणी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बसत आहे. षटकार आलेला आहे. तर प्रसाद सदाफळचा येणारा षटकार 17 धावसंख्या होती धावफलकावर. या षटकाराच्या मदतीने 114 धावांचं टार्गेट आहे. हा पुढचाही चेंडू डॉट मैदानामध्ये जाताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे ते पाहूया. परत एकदा डॉट बॉल असेल मंथन यामकरचा. या षटकातील पुढचा चेंडू पाहूया. तर निर्धाव बॉल गेलेला आहे मैदानामध्ये. तर अजूनही 2 बॉल जे शिल्लक असतील या षटकातील. वाईट बॉल, 18 धावसंख्या होती धावफलकावर. तर पुढचा चेंडू मैदानामध्ये निर्धाव जात आहे. 18 धावसंख्या आहे. शेवट बॉल या षटकातील असेल. डेड बॉल हा जो मैदानात असेल आता शेवटचा बॉल असणार आहे मैदानामध्ये. ते प्रसाद चेंडूला खेळत आहे. बी दास आहे चेंडूवर तिथे. तर ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे वीरभद्र 11 या संघाच्या. आणि तिसऱ्या ओव्हरसाठी पहिल्या गोलंदाजी मार्कवर साहिल परदेशीला आपण पाहणार आहोत. तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवर. आणि इथे पहा बाबू नाणेकरचा जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावसंख्या या षटकाराच्या मदतीने वीरभद्र 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. बाबूचं आक्रमण ते न बॉल बघा 71 जो वेग दाखवत आहे. फ्रीट असेल आणि षटकार बाबू नाणेकरचा 31 धावसंख्या ज्या बनत आहे धावफलकावर 2.2 षटकामध्ये. आणि साहजिक हा पुढचा चेंडू मात्र डॉट चाललेला आहे साहिल परदेशीचा. तिथे मात्र धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाही आहे. इथे पहा परत एकदा बाबूचा चांगला फटका. 4 धावा 35 धावसंख्या जी वीरभद्र 11ची पाहायला मिळते 2.4 षटकामध्ये. वाईट बॉल, एक अवांतर धाव मिळेल. 36 धावसंख्या या अवांतर धावेच्या मदतीने होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि इथे मात्र विकेट असेल ती बाबू नाणेकरची. आणि 36 धावांची भागीदारी संपुष्टात येत आहे. न्यू बॅटर आदेश खाबिया.
आदेश खाबिया अगदी बॉल जाऊन दिला. ओव्हर समाप्त झालेली आहे. 3 ओव्हर नंतर धावा आहेत त्या धावफलकावर 36 धावा. पहिल्या चेंडू डॉट गेलेला आहे. आत्तापर्यंत खरं या खेळाडूचं नावच मला समजलेलं नाही आहे. परत एकदा हा चेंडू पाहूया आपण. परत चेंडू डॉट जाईल. नो बॉल आहे. खेळाडू तसा चपळ आहे परंतु चेंडू आता कधी पायावर कधी हाताने पकडायचा प्रयत्न कधी गुगली टाकायचा प्रयत्न चौकार या ठिकाणी आलेला आहे. शेवट बॉल आहे. 41 धावसंख्या आहे. 4थी ओव्हर आपण पाहत आहोत. तर मला अजूनही खेळाडूचं नावच समजलेलं नाही. नेमकं नाव काय आहे. सनी मिसाळ आहे नाव. आणि या षटकाची समाप्ती झालेली आहे. सनीच्या 45 धावा आहेत. 12 बॉल आणि 69 धावांची गरज आहे. दिग्विजय वाईट बॉल. आणि इथे पहा आदेश खाबेचा येणारा षटकार. 52 धावसंख्या धावफलकावर बनताना आपल्याला पाहायला मिळते आहे. परत एकदा आदेश खाबेचा येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा असं जर एवढं इझी घेतलं 10 बॉल आणि 58 धावांची गरज आहे. परत एकदा तिथे 4 धावा येतील. 60 धावसंख्या धावफलकावर होती आहे. आता हा षटकार आलेला आहे. 66 धावा या षटकाराच्या अजूनही आता 8 बॉल 48 धावांची गरज आहे. आता इथे धावा मिळणार नाही. तिथे लाला आहे. चेंडूवर जात आहे. 7 बॉल 48 धावा. नाही आता प्रसाद काही धाव घेणार नाही कारण शेवटची ओव्हर आहे. 66 धावा आहेत. सनी मिसाळला आपण पाहत आहोत. परत एक सिंगल. आता हे सिंगलने तर काही काम चालणार नाही आहे. आणि जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत नरेशदादा पाटील 11 हा संघ विजय. नेमके काय होतं काय सनी गोलंदाजीला आला की त्याच्याकडे चेंडू जात आहेत लगातार. अर्थात त्याच्या हातात येत नाही आहे. पायाला चेंडू जातोय लागून. म्हणजे फुटबॉल वगैरे सगळं सनीलच्या गोलंदाजी जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता मागच्या षटकात थोडासा फुटबॉलही सनी खेळला होता. आता हाताला चेंडू लागला. व्हॉलीबॉल खेळल्यासारखा प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नाही चांगला चेंडू आहे. 76 धावा. शेवट बॉल असणार आहे आता. ओव्हर संपलेली आहे आणि यानंतरची मॅच अगदी काही क्षणातच चालू होईल. 76 धावा धावफलकावर आहेत.